कल्पना करा की ऑनलाईन डेटिंग ॲपवर तुम्ही एखाद्या मुलीला भेटता आणि तिच्याबरोबर पहिल्या डेटला जाता. आता या पहिल्या डेटमध्ये काय काय चुकीच्या गोष्टी होऊ शकतील? डेट चालू असताना तुम्हाला तुमच्या वडिलांचा फोन येईल, तुमच्या स्वतःच्या बायकोचा फोन येईल आणि हे फोन येत असताना तुमच्या समोर दोन अनोळखी व्यक्ती चाकू धरून उभ्या असतात. ही त्या चुकलेल्या ऑनलाईन डेटची गोष्ट आहे. ही प्रिया सेठची गोष्ट आहे. मर्डर का प्लान पहले से ही था. किसके साथ होगा क्या होगा ये फिक्स नहीं था. आपली गोष्ट सुरू होते राजस्थानमधल्या पालना या गावापासून. फार छोटं नाही पण तरी म्हणजे टियर 2 सिटी म्हणतो तशा टाईपचं हे गाव आहे. तिथल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्सचे प्रोफेसर असलेले प्रोफेसर सेठ यांची मुलगी प्रिया सेठ खूप हुशार पण तरीही तितकीच लाडवलेली, दिसायलाही उत्तम, म्हणजे जे आपल्याकडे गोरी क्यूट अशी दिसणारी मुलगी असते जी आयडियल मानली जाते तशी आयडियल चाइल्ड असलेली प्रिया सेठ 10वी मध्ये 90% मिळवून ती पास होते, अगेन रँक होल्डर. हो. आणि आता पहिल्यांदा आपल्या गावातल्या प्रोटेक्टेड आणि पॅम्पर्ड वातावरणातनं ती पहिल्यांदा जाते शहरात, जयपूरमध्ये. ओके. जयपूरमध्ये आल्यावर मात्र तिचं सगळं आयुष्य एकदमच बदलून जातं, कारण तिच्या रूपावर, तिच्या मार्कांवर किंवा तिच्या एकंदर पर्सनॅलिटीवर जेव्हा ती तिच्या लहान गावामध्ये एकदम उठून दिसायची आणि सगळ्यांमध्ये ती वरचढ असायची, अटेन्शन मिळायचं तिला. करेक्ट अटेन्शन मिळायचं, तिकडेच जयपूरसारख्या मोठ्या शहरात गेल्यावर ती बऱ्यापैकी इन्सिग्निफिकंट होती, कारण तिच्यापेक्षा तिच्या कॉलेजमध्ये असलेली लोक ही खूपच जास्त श्रीमंत होती किंवा तो एक शहरी पॉशनेस त्यांच्याकडे होता. त्यांचे कपडे खूप वेगळ्या प्रकारचे होते, केस म्हणजे वेल ग्रूम्ड म्हणतात तसं, पार्लरला जाऊन काय ट्रीटमेंट केलेले केस, मेकअप असायचा, परफ्युम्स महागातले, वॉचेस, ॲक्सेसरीज. ह्या सगळ्यामध्ये तिला हळूहळू वाटायला लागलं की अरे आपण कमी आहोत की काय, किंवा ती लाईफस्टाईल आपल्याला मेंटेन करता येत नाही आणि म्हणून आपण एकटे पडतोय, मागे पडतोय, कोणाच्या लक्षात येत नाही आहोत, उठून दिसत नाही आहोत. त्यामुळे तिला कुठेतरी ती इन्सिक्युरिटी की आपण ह्या ग्रुपचा भाग होऊ शकत नाही, ही एक न्यूनतेची भावना तिच्या मनात यायला लागली. असं नव्हतं की ती गरीब होती त्या काळामध्ये, म्हणजे ही गोष्ट साधारण असेल 2010-11 सालची. ओके. तेव्हा तिचे वडील तिला दरमहा 20,000 रुपये पाठवायचे. ओके. ही छोटी अमाऊंट नक्कीच नाही. ह्याच्यात तिचं राहणं, खाणं, थोडाफार खर्च, थोडीफार खरेदी, अशा गोष्टी यायच्या. पण ती जी लाईफस्टाईल चे स्वप्न बघत होती त्यासाठी ही पैसे, म्हणजे त्यासाठी ही रक्कम पुरेशी नव्हती, किंवा असंही म्हणू शकतात की ती ज्या लाईफस्टाईलची स्वप्न बघत होती त्यासाठी कुठचीच रक्कम पुरेशी तिची नव्हती. भूकच मोठी होती. आणि त्यामुळे तिने ठरवलं की आपण एक जॉब बघूया पार्ट टाइम, जेणेकरून वर खर्चाचे पैसे आपण मिळवू आणि आपल्याला छान शोकी करता येईल, शॉपिंग करता येईल. पण अर्थात ती कॉलेजमध्ये होती, तिच्याकडे ग्रॅज्युएट डिग्री सुद्धा नव्हती, त्यामुळे तिला कुठचा जॉब मिळणार. पण तरीही तिने छोट्या मोठ्या ठिकाणी फिलर्स टाकले आणि जिथे तिला जॉब मिळू शकत असायचा तिकडे पैसे तिला अट्रॅक्टिव्ह नव्हते, कारण ते अगदीच बेसिक एंट्री लेवलचे जॉब्स होते, ज्याच्यातनं तिची लाईफस्टाईल मेंटेन करण्या एवढे पैसे तिला नक्कीच मिळणार नाही. एक दिवशी तिला ॲड दिसली, ती मात्र अशी होती की काय लाखो कमवा, नो क्वालिफिकेशन नीडेड, नो जॉब, काय नो एक्सपिरियन्स नीडेड. आणि त्या नंबरवर तिने फोन केला आणि जो पहिला मनात आपला वाईट विचार येतो, दुर्दैवाने तेच खरं ठरलं की ती एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीची तो नंबर होता. बापरे. आणि तिला हे कळल्यावर तिने सुरुवातीला त्यांना नाही म्हटलं की ह्या प्रकारचं काम मला करायचं नाहीये, पण तरी कम्प्लिटली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मात्र तोडला नाही. ती त्यांच्याशी बोलत होती की नाही, कसं मला बरोबर नाही वाटत. सो ती लोक पण ट्रेंड होती, त्यांना सवय होती की कसं या तरुण मुलींना पैशाचं आमिष दाखवायचं किंवा त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायचं. सो त्यांनी हळूहळू रिव्हर्स सायकोलॉजी ट्राय केली की नाही, तुला जमणारच नाही,
तू इतकीही खास नाही दिसत की तुझ्यासाठी लोक पैसे देतील. नाही, आम्हाला हव्या असलेल्या मुलींसारखा स्मार्टनेस तुझ्याकडे नाहीये. आणि असं करून करून ती त्यांच्या जाळ्यात अडकली आणि तिने वेश्या व्यवसाय करायला सुरुवात केली. बापरे. आता किती आणि ही काळ साधारण किती वर्षाची होती त्यावेळेस? ह्या वेळेला साधारण ती कॉलेज गोईंग म्हणजे म्हणजे 20 साधारण 21. किंवा कमी 18-19 वर्षाचीच असेल. बापरे. मग हळूहळू तिने तो व्यवसाय जॉईन केला. आता ह्याच्याबद्दल ऑनलाईन कुठेच किंवा कुठल्याही सोर्समध्ये असे रेफरन्सेस सापडत नाहीत की तिने किती काळ तो ॲक्च्युअल व्यवसाय त्या मग ते काम केलं लोकांबरोबर तिने. केला. पण हळूहळू तिच्या असं लक्षात आलं की ह्या व्यवसायातनं मिळणारे पैसे कमवण्यासाठी ॲक्च्युली आपल्याला स्वतः देहविक्री करण्याची गरजच नाही आहे. तिला असं लक्षात आलं की समजा अ, वेश्या व्यवसाय, वेश्या म्हणून आपल्याला कोणीतरी एका हॉटेल रूममध्ये बोलवलं, त्यांच्याकडनं आपण पैसे घेऊ शकतो आणि त्यांना पब्लिकली शेम करण्याची धमकी देऊन, त्यांचं नाव पोलिसांना सांगण्याची किंवा बलात्काराचे आरोप लावण्याची धमकी देऊन त्यांच्याकडनं पैसे घेऊ शकतो आणि ह्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काहीच दुष्कृत्य करायला लागणार नाही. बापरे. हे कळल्यावर तिच्या आयुष्याला एक वेगळाच स्पीड मिळाला आणि ती रोज ह्या प्रकारच्या गोष्टी करायला लागली. हळूहळू ती एवढी पुढे गेली की तिने स्वतःची एक फेक एजन्सी, एस्कॉर्ट एजन्सी सुरू केली, ज्याच्यात ती स्वतः काय म्हणतात कॉन्ट्रॅक्ट घ्यायची या प्रकारे आणि तिच्या अंडर खूप मुली आहेत हम्म. असं ती भासवायची आणि थोड्या शेडी हॉटेल रूम्समध्ये पुरुषांना बोलवायची आणि त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आणि सांगायचे की आता मुलगी खाली आहे, जसे पैसे पोचतील तशी ती मुलगी वर येईल, असं म्हणून ते पैसे घेऊन ती गायब होऊन जायची. हा तसा फुल प्रूफ स्कॅम होता, कारण जो माणूस स्वतःहून वेश्या व्यवसायासाठी त्यांच्याकडे गेलेला आहे तो कंप्लेंट तरी कुठच्या तोंडाने हम्म. करेल आणि पोलिसांकडे. कोणाकडे करणार कंप्लेंट? कारण बरेचदा हे सगळे जे पुरुष त्यांच्याकडे यायचे ते स्वतः त्यांचं लग्न झालेलं असायचं, हम्म. मुलं बाळ असायची. हो. त्यामुळे ही कंप्लेंट केली तरी त्यांची समाजात मानहानी होणार आहे, बदनामी होणार आहे. त्यामुळे ह्या भीतीने लोक पैसे वेळप्रसंगी एका रात्रीसाठी ती 15,000 ते 20,000 रुपये किंवा 30,000 रुपये सुद्धा चार्ज करायची बापरे बापरे. आणि त्याच्या बदल्यामध्ये कोणीही तिची कंप्लेंट नाही करायची. हे जवळजवळ तिने म्हणजे तिच्या स्वतःच्या कन्फेशनप्रमाणे हे जवळजवळ तिने हजारो लोकांबरोबर केलं. आता तिने कॉलेजही सोडलेलं आणि हा तिचा पूर्ण फुल टाईम व्यवसाय बनलेला. 2014 मध्ये मात्र तिचा हा स्कॅम उघडकीस आला, जेव्हा एका माणसाने ॲक्च्युली पोलिसांकडे कंप्लेंट केली इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट अंतर्गत हम्म. आणि पोलिसांनी तिला अरेस्ट केलं. ओके. आणि तिने गयावया केली आणि म्हटलं की नाही जाऊ दे, चुकून झालं, पुन्हा नाही करणार. आणि तिच्या चेहऱ्याकडे एकंदर बघून की तरुण आहे, चांगल्या घरातली मुलगी आहे आणि रडतीये, बिचारी आहे, असं म्हणून दया येऊन पोलिसांनी तिला सोडूनही दिलं. पण आपल्याकडे वेश्या व्यवसाय हा गुन्हा आहे, क्राईम आहे? सो अगेन हा इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्टच्या अंतर्गत वेश्या व्यवसाय करणं, समजा पर्सनली वेश्या व्यवसाय करणं हम्म. किंवा वेश्यांची सर्व्हिस अवेल करणं हम्म. हे परसे गुन्हे नाही आहेत. ओके. पण ऑर्गनाइज्ड रॅकेट त्याचं असणं किंवा दलाली करणं हम्म. किंवा एखाद्याला त्या वेश्या व्यवसायात जुंपणं हम्म. हा गुन्हा आहे. हम्म. म्हणजे ब्रॉथेल असणं किंवा ब्रॉथेल रन करणं हा गुन्हा आहे. हो. स्वतः व्यवसाय करणं हा गुन्हा स्वतः नाही. व्यवसाय करणं हा गुन्हा नाहीये. ओ ओके. सो त्यामुळे ॲक्च्युली हा खूप एक इंटरेस्टिंग लीगल पर्स्पेक्टिव्ह आहे की समजा तुम्हाला कोणी पकडलं हॉटेलमध्ये किंवा असं आणि समजा हे आरोप लावले की आम्ही वेश्या व्यवसाय तुम्ही अवेल करताय किंवा वेश्येसोबत संबंध ठेवताय म्हणून तुम्हाला पकडू, मसानसारख्या चित्रपटामध्ये जे हम्म. दाखवलेले हो. तर ॲक्च्युली तो कायद्याने गुन्हा नाहीये. ओ. पण त्याचा गैरफायदा घेतला जातो कारण त्याच्याशी असोसिएटेड शेम जी लाज आहे. लाज आपल्या समाजात इतकी आहे आणि त्यामुळे खूप वेळा एक्स्टॉर्शनसाठी, खंडणी वसूल करण्यासाठी, पैसे उकळण्यासाठी ह्या गोष्टीचा वापर सर्रास हो. केला जातो. पण जेव्हा ती 2014 मध्ये पकडली जाते, तिच्याकडे बघून तिला एक वॉर्निंग देऊन सोडून
दिलं जातं. ओ सोडलं दिलं म्हणजे काहीच केसेस दाखल नाही, काहीच त्याच्या पुढे पुढे प्रोसिजर्स नाही. काहीच नाही. केस जुजबी रेकॉर्ड केला गेला जातो. ओके. पण कुठचा दखलपात्र गुन्हा तिच्या विरुद्ध किंवा मोठा अपराध तिच्या विरुद्ध दाखल किंवा हम्म. त्याच्या विरुद्ध काही ॲक्शन पुढे घेतली जात नाही. ओके. पण त्यामुळे की काय म्हणा थोडे दिवस ती थोडा लो प्रोफाईल ठेवते आणि आता हे काम थोडे दिवस तरी नको करूया हम्म. असं ठरवते. पण मग ती बाकीचे छोटे मोठे कुठे काही अजून गुन्हे करता येतात का बघते. एकदा पण तिला ती गुन्हेच करायचं होतं. तिला गुन्हेच करायचे होते. कारण शिक्षण सोडून दिलेलं आहे. तिला कळतंय की आपल्याकडे बघून लोकं आपल्याला सिम्पथी देतात आणि आपल्यासाठी वाटेल ते करतात. हे खरंही होतं जेव्हा ती तिच्या घरी काम करायला आलेल्या एका कार्पेंटरला कन्व्हिन्स करते की माझ्याबरोबर तू एक एटीएम लूट. आणि जेव्हा ते हे एटीएम लुटत असतात तेव्हा पोलिसांची गाडी येते आणि ती तिकडनं पळून जाते. अरे बापरे. सो तिच्याकडे ती कन्व्हिन्सिंग पॉवर आणि लोकांना काय म्हणतात फसवण्याची कला ही खूप चांगल्या पद्धतीने अवगत असते. ओके. ॲक्च्युली तुला हे खूप सगळं सरप्रायझिंग वाटेल पण एका जर्नलिस्टने तिचा अख्खा इंटरव्ह्यू घेतलेला. ती मेन्स राईट ॲक्टिव्हिस्ट पण आहे बाई आणि तिने तिच्या इंटरव्ह्यूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लेम केल्यात आणि इनफॅक्ट जेव्हा ती म्हणाली की तुम्ही एक्स्टॉर्शन करताय तेव्हा ती त्याच्यावर चिडली आणि ती म्हणाली तुम्ही आधी एक्स्टॉर्शनची व्याख्या बघा. एक्सटॉर्शन नहीं बोलते हैं इसको मैडम, आप पहले एक्सटॉर्शन की डेफिनेशन नेट पे सर्च कर लीजिए खुद. आणि आम्ही जे करतोय ती समाजसेवा आहे कारण ही सगळी जी पुरुष आहेत ते त्यांच्या बायकांवर चीट करून अशा गोष्टी करतात त्यामुळे त्यांना फसवणं ही आम्ही एका प्रकारे समाजसेवाच करतोय. वो अपनी बीवियों को घर पे छोड़कर हमसे, मैं गंदा वर्ड यूज़ नहीं कर सकती, लेकिन हमसे कॉल गर्ल्स लेने आते थे तो हम उनसे पैसे ले लेते थे, बस उनको देते नहीं थे. तो आई थिंक ऐसे लोगों के साथ बड़ा अच्छा करते थे हम. थोड़ा समाज सेवा का काम कर रही थी मैं, तो रुक गया मेरा काम. बापरे. प्लीज आपण हा जो एपिसोड आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये पिन येस करूयात. तुम्ही म्हणजे बघता येऊ शकेल. मलाही बघायचं आहे आता. येस तुम्ही ती म्हणजे तो जो इंटरव्ह्यू आहे तो नक्की बघा. हो. पण आधी हे बघा हा एपिसोड म्हणजे पूर्ण जातंय करा. कुठे आता मला खरं तर हां, उत्सुकता कारण आहे. तुम्हाला त्याचे स्पॉयलर्स नाही तर हम्म. नाही मिळणार. सो तिने थोडा वेळ जेव्हा बँकेचं पण नाही झालं तेव्हा तिला कळलं की आता आपल्याला असे छोटे मोठे म्हणजे 10-20 हजाराचे कॉन करून उपयोग नाही. आता आपल्याला लाँग टर्म एक प्लॅन हवा, एक लाँग टर्म फसवणूक करण्यासाठी कोणतरी माणूस हवा ज्याच्याकडनं आपण लाखोंमधनं पैसे हम्म. उकळू शकतो. आणि मग तिला मार्ग सापडतो ऑनलाईन डेटिंग ॲप्सचा. ओके. की एका श्रीमंत माणसाला पकडायचं, त्याच्याशी प्रेमाचं नाटक करायचं आणि त्याच्याकडनं पैसे आणि अजून महागातली गिफ्ट्स, घर किंवा जे काही तो द्यायला तयार होईल ह्या गोष्टी उकळायच्या. ह्याच सगळ्यामध्ये तिला ऑनलाईन गजराज सिंग नावाचा एक बिझनेसमॅन भेटतो जो दिल्ली नॉयडा बेस्ड असतो आणि अगेन प्रचंड पैसा त्याच्याकडे असतो. सिंगल असतो जरी मध्यमवयीन असला तरी. आणि नॅचरली हिचं बोलण्याचं कौशल्य, हिची पर्सनॅलिटी आणि हिचं रूप ह्या सगळ्या गोष्टी बघून तो तिच्या प्रेमात पडतो. एवढं त्यांचं नातं पुढे जातं की ती त्याच्या नॉयडाच्या घरात त्याच्याबरोबर राहायला जाते. बर. तो त्याच्या घरी तिला इंट्रोड्यूस करतो. पण जसजसे ते एकत्र राहायला लागतात तसतसं त्याला हळूहळू रिअलाईज होत जातं की तिला हा सोडून बाकी काहीच जग नाहीये आणि ह्याच्याशी तिचं नातं सुद्धा तो दिलेल्या गिफ्ट्सवर आणि पैशांवर अवलंबून आहे. तो हळूहळू बघायला लागतो की तिने त्याच्याकडनं किती पैसे उकळलेत, किती गिफ्ट्स उकळलेत आणि ह्या सगळ्याला वैतागून तो तिच्याशी ब्रेकअप करायचं ठरवतो. ज्या क्षणी तिला कळतं की हा आपल्याशी आता नातं तोडून टाकणार आहे त्या क्षणापर्यंत जी एक आदर्श गर्लफ्रेंड असते तिचं खरं रूप एका क्षणात त्याच्या समोर येतं आणि ती त्याला म्हणते की ठीक आहे कर तू ब्रेकअप, पण मी तुझ्या विरुद्ध खोटी बलात्काराची केस करीन. आणि तो म्हणतो की माझ्याकडे पण आपले सगळे चॅट रेकॉर्ड्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तू कर केस, काहीच मला घाबरायची गरज नाहीये. इथे पहिल्यांदा तिचा प्लॅन थोडा फेल झाल्याचं तिला जाणवतं. ती एवढ्यावर थांबत नाही. जेव्हा तिला कळतं की लीगल ह्याला काही आपण थ्रेट दिल्या किंवा खोटी कंप्लेंट करण्याच्या थ्रेट दिल्यावर हा माणूस काही बधत नाहीये तेव्हा ती म्हणते की आता मला माहितीये तुझी बहीण कोण आहे, मी तिच्यावर ऍसिड हल्ला करीन किंवा तिचे फोटोज माझ्याकडे आहेत जे मी वेश्या व्यवसायाच्या ज्या वेबसाईट आहेत त्याच्यावर टाकीन किंवा ज्या पॉर्नच्या वेबसाईट आहेत
त्याच्यावर मी तुझ्या बहिणीचे फोटो टाकीन. अशा प्रकारच्या धमक्या त्याला यायला लागतात. तेव्हा मात्र तो म्हणतो की आपल्या कुटुंबावर हे येणार असेल तर तिला जे हवंय ते देऊन मोकळं होऊया. आणि त्यामुळे पहिल्यांदा तो तिला 4 लाख रुपये देतो. पण ह्याच्यावरही तिचं समाधान होत नाही आणि त्या धमक्या आणि हे गोष्टी ती अजून कंटिन्यू करते. पण एका पॉइंटला मात्र त्याचं असं होतं की आता बास करूया आपण. कारण कितीही मी पैसे दिले तरी ह्याची काहीच खात्री नाही की माझ्या बहिणीचा किंवा माझ्या कुटुंबातल्या कोणाचं तरी ती बरं वाईट करणार नाही. असं म्हणून तो तिच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करतो. तिच्या विरुद्ध त्याच्याकडे खूप पुरावे असतात कारण त्यांचे कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जपून ठेवलेल्या असतात. बरोबर. त्या पोलीस कंप्लेंटमध्ये तिच्यावरचे गुन्हे सिद्ध होतात. तिला अरेस्टही होते. पण तिला बेलवर सोडून दिलं जातं. आणि बेलवर सोडून ती बाहेर आल्यावर मीडियाला इंटरव्ह्यू देते की कसा हा गजराज माणूसच अब्युसिव्ह होता आणि तो कसा मला मारहाण करायचा, माझ्यावर जबरदस्ती करायचा. असा इंटरव्ह्यू तिने हिंदुस्तान टाइम्सला लिहिलेला आजही ऑनलाईन आहे. ओके. आता बेलवर असताना तिची नेक्स्ट फेज सुरू होते आयुष्याची की आता गजराज तर झाला, आता आपण परत जयपूरला येऊया. आणि म्हणजे ही पण फायनल स्टोरी नाहीये. नाही अजून तर खूप बाकी आहे. ओके. ती परत जयपूरला येते आणि परत ती टिंडर डाउनलोड करून स्वाईप करायला लागते. यावेळी मात्र तिला तिचा कुठचा पोटेन्शियल बकरा मिळणार नसतो, तर तिचा आयुष्यातला अशी पहिली व्यक्ती मिळणार असते ज्याच्यावर ती खरं प्रेम करते. ओके. आणि- प्रेम पण आहे इकडे या स्टोरीमध्ये. बापरे, हो, हे कुठल्या तरी एका सिनेमाचा किंवा सिरीजचा कथानक. स्क्रीन प्ले वाटतोय मला. अगदी. आणि ह्या व्यक्तीचं नाव असतं दीक्षांत कामरा. अच्छा. प्रिया आता साधारण 27 वर्षाची आहे. दीक्षांत हा 20-21 वर्षाचा आहे. ओके. हे दोघं टिंडरवर एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि एकत्र राहायलाही लागतात. दीक्षांत आतापर्यंत आधी त्याला फिल्ममध्ये इंटरेस्ट असतो, त्यामुळे तो आधी मुंबईला गेलेला असतो. मग ॲक्टिंगमध्ये त्याचं काही होत नाही, मग तो प्रोड्युसर म्हणून काहीतरी काम करायच्या मागे लागतो. त्याच्यात तो जवळजवळ 20-1 लाखांचं कर्ज त्याच्या डोक्यावर येतं, म्हणून तो मुंबईतनं पळून परत जयपूरला येतो. जयपूरला परत आता घरी कसं जायचं म्हणून त्याचा जो शाळेपासनाचा बेस्ट फ्रेंड असतो लक्षय, त्या लक्षयच्या घरी तो राहायला लागतो जेव्हा तो टिंडर डाउनलोड करतो आणि प्रियाला भेटतो. ओके. म्हणजे दोघांनी काहीतरी कांड केलेत आयुष्यात आणि मग त्या पॉइंटला एकमेकांना येऊन भेटले. ठीक. मेड फॉर इच अदर कपल. आता हे दोघं जेव्हा एकमेकांना भेटतात, प्रेम नॅचरली ब्लॉसम होतं आणि ते एकत्र राहायला लागतात. मग हळूहळू लक्षय सुद्धा त्यांच्या घरी राहायला लागतो आणि ते एक ग्रुप बनतो. ह्या पॉइंटला मग प्रिया त्यांच्यासाठी महागातल्या गोष्टी आणायची, ड्रग्ज आणायची. आणि ह्या पॉइंटला अजून ह्या दोघांना अलेजेडली माहिती नाहीये की प्रिया नक्की काय काम करते. त्यांना असं वाटतं की ती एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कामाला आहे आणि त्याच्या पैशातनं ती आपल्याला हे सगळे ड्रग्ज आणि अशा गोष्टी आणतीये. प्रियालाही कुठेतरी वाटतं की हळू ह्याच्याकडे पण पैसा असणार आहे कारण हा प्रोड्युसर वगैरे होता. सो आत्ता थोडा मी खर्च करते पण कदाचित नंतर तो आपल्या दोघांसाठी खर्च करेल. तिचं हे ड्रीम तुटतं जेव्हा तिला कळतं की ह्याच्या डोक्यावर 21 लाखांचं कर्ज आहे. ओके. पण आता ती प्रेमात तर बुडालेली आहेच, त्यामुळे ती ठरवते की आता ह्याच्याबरोबर आपण आपला पुढचा बकरा शोधूया. असा कोणतरी बकरा जो जयपूरचा नसेल, जो बाहेर गावचा असेल पण बिलियनर असेल आणि तो शोधत असेल जयपूरमध्ये वन नाईट स्टँडसाठी कोणीतरी ज्याला आपण किडनॅप करू शकतो आणि त्याच्याकडनं ही रक्कम गोळा करू शकतो जेणेकरून हा कर्जमुक्त होईल. ऑन पेपर हा खूपच सिम्पल प्लॅन वाटतोय कारण याच्या आधी अशापैकी खूप भयानक प्लॅन्स तिने एक्झिक्यूट केलेले आहेत. आणि असं म्हणून ती परत टेंडरवर मॅच शोधायला लागते. पण या सगळ्याला तो दीक्षांत काय तो अग्री करतो त्याला? तो तिच्या बरोबरच आहे हे सगळं चालू असताना. पण या सगळ्या प्लॅन साठी पण तो तिच्या सोबत आहे. ऍब्सोल्युटली. दीक्षांत आणि तिने मिळून केलेला हा प्लॅन आहे. ओके. त्या दोघांचं म्हणणं आहे की लक्षय हा जो त्यांचा तिसरा मित्र आहे तोही या प्लॅनमध्ये आहे, पण नंतर त्याने सांगितलं की मला यापैकी काहीच माहिती नव्हतं. पण अलेजेडली ते तिघांचा मिळून हा प्लॅन होता. ओके. त्यांना तो कॅन्डिडेट सापडतो, शार्प सूटमध्ये ड्रेस्ड असलेला एक प्रोफाईल त्यांना मिळतो, विवान कोहली नावाच्या माणसाचा, जो दिल्लीमधला एक यशस्वी बिझनेसमॅन आहे ज्याच्याकडे
अपॅरेंटली बिलियन रुपये आहेत. सो आता जयपूरला असताना आपण भेटूया आणि बोलूया असं त्यांचं ठरतं, कारण तो कामासाठी आलाय. मग तो आपल्याला भेटेल, त्याला इथलं काही माहिती नसेल आणि ते दोघं काय म्हणजे त्यांना जे काही किडनॅपिंग करायचंय हो. ते करतील. कट टू आपली स्टोरी जाते जयपूरमध्येच एका दुसऱ्या घरी, जिथे दुष्यंत शर्मा जो एक मिडल क्लास व्यक्ती आहे, इंट्रोवर्ट आहे, लाजरा बुजरा आहे, तो आपल्या खाणीमध्ये तो मॅनेजर आहे. एका मायनिंग प्रोजेक्टमध्ये तो मॅनेजर म्हणून काम करतो त्या माईनवर. तिकडनं तो आपल्या घरी जातो. घरी त्याचे आई वडील आणि बायको असते आणि तो संध्याकाळी घरी येतो आणि आता कपडे बदलून काय जेवायचं किंवा एकत्र जो फॅमिली टाईम असतो ह्याच्यासाठी तयार होत असतानाच त्याच्या फोनवर एक मेसेज येतो आणि तो घरच्यांना सांगतो की आता मला निघायला पाहिजे, कारण खाणीमध्ये थोडा इश्यू झालेला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे माफियाजच्यामुळे पोलीस किती अवेअर झालेले आहेत आणि ते खाणीमध्ये धाडी टाकत असतात आणि ॲज अ मॅनेजर हा माझा जॉब आहे की मी त्या सगळ्या गोष्टी सॉर्ट करून येईन. त्यामुळे तुम्ही जेवून घ्या, झोपा, माझी काळजी नका करू. मी तो प्रॉब्लेम जो काही आहे तो सॉल्व्ह करून लगेच परत येतो. आणि असं म्हणून तो मग त्याच्या वडिलांना रिक्वेस्ट करतो की आता उशीर झालेला आहे, म्हणजे आता 7-7:30 वाजलेत, पण मला येईपर्यंत किती वाजतील माहीत नाही. पोलिसांचं सगळं लफडं आहे तर मी तुमची I-10 घेऊन जाऊ का? असं म्हणून तो वडिलांची गाडी घेऊन जातो आणि तो एका पॉइंटला भेटतो प्रिया सेठला. कारण हा तो माणूस असतो. विवान कोहली हा या दुष्यंत शर्माचा फेक आयडी असतो. ओके. आता कल्पना कर, गाडी रस्त्याने चालली आहे. विवानला माहितीये, म्हणजे दुष्यंतला माहितीये की तो तिच्याशी खोटं बोलतोय आणि तो एक रिच बिझनेसमन नसून एक मिडल क्लास लग्न झालेला पुरुष आहे, ज्याला फक्त म्हणजे तिच्या शरीरामध्ये इंटरेस्ट आहे. आणि हिलाही माहिती आहे की ही त्याच्या प्रेमात बुडालेली किंवा कोणीतरी ऑनलाईन डेटिंग करणारी एक रोमॅन्टिक चष्मा घातलेली मुलगी नाही आहे, तर ह्या श्रीमंत माणसाला किडनॅप करून ह्याच्याकडनं पैसे उकळणारी आहे. सो दोन गोष्टी, दोन स्टोऱ्या पॅरलल. बेसिकली 2 कॅटफिश एकमेकांना भेटतात. कॅट ॲब्सोल्युटली. बापरे. आणि ती म्हणते की आपण माझ्या घरी जाऊया आणि मग तिकडे आपण बोलू किंवा ज्या काही गोष्टी घडतील त्या लेस सेड दॅन बेटर असं. आणि त्यालाही अर्थात तेच हवं असतं, नो स्ट्रिंग्स अटॅच्ड आणि काही फार जबाबदारी नको, प्रेम प्रकरण नको आणि एक रात्र आपण एकमेकांबरोबर घालवूया. आणि आता ती डायरेक्ट घरीच बोलवत असेल तर अजूनच चांगलं. असं म्हणून तो तिच्याबरोबर तिच्या घरी जातो. दोघंही रात्रीचे स्वप्न बघत असतात. ती बघत असते स्वप्न की आता ह्या रात्री ह्याच्याकडनं मी 25 लाख रुपये उकळणार आहे आणि तो स्वप्न बघत असतो की आता माझ्या या रोजच्या आयुष्यामधनं मला काहीतरी एक वेगळं थ्रिल मिळणार आहे. पण जेव्हा ते तिच्या घरी जातात, ती म्हणते की मी जरा जस्ट वॉशरूमला जाऊन फ्रेश होऊन आले आणि त्याच्या समोर दिसतात दीक्षांत आणि लक्ष्य. एका मुलीच्या घरी ते गेलेले असतात आणि 2 पुरुष त्याला समोर दिसतात. त्याला काही कळायच्या आधीच ते दोघं त्याला बेदम मारायला लागतात आणि त्याला परत काय होतंय हे आपल्याला कळायच्या आधीच त्याला एका खुर्चीला बांधून टाकलं जातं. सुरुवातीला त्याला वाटतं की बापरे काय, म्हणजे तिच्या घरी हे कोणी घुसलंय का काय, हे सगळं कळण्याच्या आधीच तीही बाहेर येते आणि ती त्याच्या पॅन्टमध्ये हात घालून त्याचं पाकीट काढते. ज्या क्षणी त्याला कळतं की आपल्याबरोबर काय स्कॅम झालेला आहे, त्याच क्षणी तिलाही कळतं की आपण ज्याचं पाकीट काढलेलं आहे तो कोणी रिच बिझनेसमॅन विवान कोहली नसून तो दुष्यंत शर्मा नावाचा जयपूरचाच लोकल एक मिडल क्लास पुरुष आहे. कारण त्याच्याकडे ते खाणीतलं त्याच्या ज्या खाणकामाचं काम असतं त्याचं ID कार्ड मिळतं, आधार कार्ड मिळतं, ड्रायव्हिंग लायसन्स मिळतो आणि ह्याच्यामुळे तिला परत संताप येतो आणि ती त्याला परत मारायला लागते. आणि ती म्हणते पण तू श्रीमंत तर आहेस ना, म्हणजे ठीक आहे तू विवान कोहली नाही आहेस चालेल, पण ॲटलिस्ट पैसे तरी आहेत ना तुझ्याकडे. आणि मग तो रडायला लागतो आणि गयावया करतो आणि सांगतो की नाही मी अगदीच मिडल क्लास आहे, मी इथे जॉब करतो आणि माझी घरी आई बाबा आहेत, बायको आहे, मला सोडून द्या, माझ्याकडे पैसे नाही. तो जसजशी अशी गयावया करतो आणि सांगतो त्याची खरी परिस्थिती काय आहे,
तसतसा त्यांचा राग अजून अनावर होत जातो आणि ते त्याला अजून जास्त मारायला लागतात. हे चालू असताना त्याचा फोन रिंग होतो आणि तो त्याच्या वडिलांचा कॉल असतो जो त्याला डेटवर येतो. ओ. तो कॉल ते घाईगडबडीत कट करतात. थोड्या वेळाने परत त्यांना अजून एक कॉल येतो जो त्याच्या बायकोचा असतो. ते त्यांना म्हणतात, की "आता जर आपण फोन नाही उचलला तर संशय येईल. त्यामुळे तू तिला सांग, की तू म्हणजे ओके आहेस, पण तुला पैशांची गरज आहे." सो त्याप्रमाणे तो तिला सांगतो, की "इथे पोलिसांनी ट्रक अडवलेत आणि असा-तसा इश्यू आहे. मला पैशांची गरज आहे. मी काहीतरी जुगाड करतो. तू झोप. तू काळजी नको करू. मी हं. ओके आहे." सो असं त्यांनी पढवल्याप्रमाणे तो त्याच्या बायकोला सांगतो. पण तरीही हळू थोड्या वेळाने त्याचे आई-वडील त्याला कॉल करतच असतात. कारण खूप रात्रीचा उशीर झालेला असतो आणि दुष्यंत हा तसा लाजरा-बुजरा माणूस असतो, जो इतका वेळ घराच्या हं. बाहेर राहणं किंवा त्यांनी जी सांगितलेली गोष्ट पण आहे म्हणजे त्याच्यापैकी काहीच त्यांना हं. योग्य वाटत नाही. एका फोनमध्ये मात्र दुष्यंत रडायला लागतो आणि म्हणतो, की मला किडनॅप केलेलं आहे आणि आत्ताच्या आत्ता मला 10 लाखांची गरज आहे. आणि हे त्याचं वाक्य पूर्ण होतंय ना होतंय त्याच्या वडिलांना हे कळतंय ना कळतंय तोपर्यंत प्रिया त्याच्या हातातनं फोन हिसकावून घेते आणि स्वतः त्याच्या वडिलांशी बोलायला लागते. हं. इथे ती त्यांना म्हणते, की "आता तुम्ही मला 10 लाख रुपये आत्ताच्या आत्ता ट्रान्सफर करा." तो म्हणतो, की "माझ्याकडे 10 लाख नाही आहेत. म्हणजे मी इतका मिडल क्लास आहे. माझ्याकडे काहीच पैसे नाही आहेत. तुम्ही एक काम करा. तुम्ही फार तर माझ्याकडे एक एफ-डी आहे. त्याच्यातनं 3 लाख रुपये मी तुम्हाला देऊ शकतो. पण ह्याच्या पलीकडे माझ्याकडे काहीच पैसे हं. नाही आहेत. कारण मध्यमवर्गीय लोकं हो. आहोत." तर ती म्हणते, की पुढच्या 20 मिनिटामध्ये हे 3 लाख रुपये दुष्यंतच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले पाहिजेत. नाहीतर मग काही बरं वाईट नाही आणि बाकीचे पैसे संध्याकाळपर्यंत हं. ट्रान्सफर करा. और मेरे को कहा कि तेरे बेटे को बचाना है ना तो 10 लाख रुपए इसके खाते में जमा करा दे। मैंने कहा भाई 10 लाख तो मेरे पास नहीं है अभी तो, मेरे को टाइम दो 4 बजे तक का, तो अभी कितने जमा करा देगा? मैंने कहा मेरे पास 2-3 लाख है, अगर 3 लाख रुपए 20 मिनट में जमा करा नहीं तो तेरे बेटे को मार देंगे। आता हे त्याचे वडील नॅचरली जे हं. पॅनिकमध्ये रिॲक्शन होते ते आधी बँक उघडल्या बँकेत जातात. मग बँकेमध्ये एफ-डी तोडतात. सांगतात की मला अर्जंटली इमर्जन्सी आहे. माझ्या मुलाच्या अकाउंटमध्ये मला पैसे हे अर्जंटली जमा करायचे आहेत. मीनवाईल त्याची बायकोनी पोलीस कंप्लेंट केलेली असते. पोलीस मागावर असतात आणि ह्यापैकी आत्ता जे अनप्रेडिक्टेबल गोष्टी चाललेल्या आहेत. एकच ॲक्शन आहे जी पूर्ण प्रेडिक्टेबल होते. आणि ती म्हणजे बँक पैसे ट्रान्सफर करायला नाही म्हणते कारण 1-2 कागदपत्र कमी आहेत. ओके. सो बँक म्हणते हे 3 लाख ट्रान्सफर नाही होणार. तुम्ही तुमच्या होम ब्रांचमध्ये जा. तिकडे अर्ज दाखल करा. त्यांनी अप्रूव्हल दिलं की मग आम्ही इकडनं पैसे ट्रान्सफर करू. हं. सो तिकडे त्यांना ॲक्चुअल इमर्जन्सी असताना बँक त्यांना रेड टेपिझममध्ये हं. अडकवते. आता हळू ह्यांचाही पेशन्स कमी व्हायला लागलेला असतो. जसं त्यांना रिअलाईज होतं की हा एक मध्यमवर्गीय मुलगा आहे. तसं प्रिया ठरवते, की आता ह्याला मारून टाकण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ती या दोघांना सांगते, की तुम्ही आधी प्लास्टिकच्या पिशवीने त्याचं तोंड दाबा आणि त्याचा म्हणजे श्वास बंद करा आणि मग मारा. तसं त्या प्लास्टिक पिशवीने हे करतात. पण तरीही ते नीट होत नाही. कारण हे म्हणजे प्रोफेशनल क्रिमिनल कोणीच नाही आहे हं. त्यातले. त्यामुळे त्या प्लास्टिक पिशवीने त्यांना गळा आवळता येत नाही. मग लक्ष्य त्या प्लास्टिक पिशवीने गळा आवळायचा प्रयत्न करत असताना दीक्षांत येतो आणि उशी त्याच्या का तोंडावर दाबतो. त्यानेही तो थोडा वेळासाठी बेशुद्ध होतो, पण तो मरत मात्र नाही. मग प्रियाच किचनमध्ये जाऊन चाकू घेऊन येते आणि दीक्षांतच्या हातात देते आणि त्याला सांगते त्याचा गळा चीर. हं. दीक्षांत त्याचा गळा चिरत नाही, तर त्याच्या गळ्यामध्ये तो चाकू खुपसतो. टोटल 10 वेळा बापरे! आणि त्याचा तिकडेच जीव घेतला जातो. पहले उसका गला घोटा दीक्षांत ने, उसके बाद में वो नहीं मरा तो फिर लक्ष्य आया, लक्ष्य ने उसका मुंह तकिए से दबाया, फिर भी नहीं मरा, वो बेहोश हो गया उसके बाद। फिर दीक्षांत ने मुझसे चाकू मंगाया, मैंने उसे चाकू ला के दिया और दीक्षांत ने उसका गला काट दिया चाकू से। मग ते लक्ष्याला सांगतात, "तू आता तुझ्या घरी जा. आम्ही हे जे काही बॉडीची विल्हेवाट आहे ती लावतो आणि मग आपण पुढचा प्लॅन काय आहे ते ठरवूया." सो हे दोघं जी काही बेसिक साफसफाई आहे ती करतात. त्यांचे कपडे, त्यांच्या बुटावर जे काही डाग आहेत, घरात जे काही ब्लड स्प्लॅट कारण 10 वेळा गळ्यात सुरा खुपसल्यावर ते हो. जे रक्त ते त्याच्या चिळकांड्या सगळीकडे उडणार आहेत.
सो जमेल तशी साफसफाई ते करतात. आणि आपण जी मागे नीरज ग्रोव्हर आणि मारिया सुजायराची हम्म. केस बघितलेली, त्यात जसं घडतं एक्झॅक्टली तसंच या केसमध्येही घडलं, की त्यांना लक्षात येतं की बॉडी भरण्यासाठी आपल्याला एक मोठी सूटकेस हवी आहे. त्यामुळे मग ते ती सूटकेस घेण्यासाठी एका दुकानात जातात. तिकडे या दुष्यंतच्या क्रेडिट कार्डवरच ते ती सूटकेस विकत घेतात. मग ती सूटकेस विकत घेऊन रस्त्यात येत असताना त्यांना दुष्यंतच्या फोनवर मेसेज येतो, हे 3 लाख रुपये क्रेडिट झाल्याचा. सो ते एका ATM मध्ये थांबतात आणि लगेच 25,000 आधी विथड्रॉ करतात. आता त्यांना लक्षात येतं की एका वेळेला फक्त आपल्याला 25,000च विथड्रॉ करता येणार आहे. हो. त्यामुळे मग ते घरी पोहोचतात, ते 25,000 कॅश आणि ती मोठी सूटकेस घेऊन, आणि प्लॅन करतात की आता याची बॉडी तर आपण कुठेतरी फेकून येऊया आणि मग बघूया काय करायचं. सो त्याची बॉडी ते फेकून येतात. घर बऱ्यापैकी स्वच्छ झालेलं असतं. ते लक्षयला फोन करतात की बाबा रे काय करू शकतो, असं म्हणून ते म्हणतात की तू घरी ये, आपण पिझ्झा मागवू आणि मग पिझ्झा खाता खाता डिस्कस करूया ना पुढे कसं करायचंय. हम्म. सो ते घरी येतात, पिझ्झा मागवतात. पिझ्झा खाता खाता ते डिस्कस करतात की आता आपल्याला एक 12-13 दिवस तरी लागतील, रोज 25,000 असे काढत ते सगळी आणि हे सगळं अमाऊंट. कोल्डली चाललंय, त्यात कोणीच घाबरलेलं नाहीये, कोणालाच काही भीती वाटत नाहीये. कोणीच घाबरलेलं नाही. अर्थात त्या लक्षयनी नंतर स्टेटमेंट दिलं की नाही, मला हे काहीच माहिती नव्हतं. मला तिने सांगितलेलं की ही व्यक्ती मला फसवतीये हम्म. आणि त्यामुळे आपण तिचा काटा काढणार आहोत. पण हे बाकी मला काहीच माहिती नव्हतं, अशी नंतर त्यांनी अर्थात स्टोरी सांगितली. पण आत्तापर्यंतच्या ॲक्शनमध्ये हे कुठेच रिव्हील झालेलं नाहीये. प्रिया की पूरी प्लानिंग थी। प्रिया ने पहले दीक्षांत को यही बताया था भी अपने सिर्फ उसको डराएंगे धमकाएंगे और छोड़ देंगे। सुबह उसको कहा भाई इसको मारना पड़ेगा नहीं तो तुम तीनों फंस जाओगे। सो लक्षय येताना एक फेक नंबर प्लेट पण घेऊन येतो, जेणेकरून त्यांची कार ट्रेस होणार नाही. जी I-10 दुष्यंत स्वतः घेऊन हो. आलेला असतो, ती कार ट्रेस होणार नाही यासाठी ते एक फेक नंबर प्लेटही घेऊन येतात. सो हे सगळं चालू असताना ते म्हणतात की मग ठीक आहे, आपण आता हे पैसे काढण्यासाठी 12-13 दिवस इथे न थांबता आपण जवळच्या रेल्वे स्टेशनवर जाऊया आणि पळून जाऊया, असं म्हणून ते पळून जायला निघतात. पण तो नंबर प्लेट लावण्यासाठी ते आळस करतात. हम्म. कारण जाऊ दे आता, कुठे एवढं करत बसायचं, आधी पटकन निघू. आणि हीच गोष्ट त्यांच्या पकडलं येते. जाण्याचं कारण बनते. कारण जेव्हा पोलीस कंप्लेंट झालेली असते, त्यांना पैशाचे रेकॉर्ड सापडतात, त्यांना ATM विड्रॉलची रिसीट सापडते, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कळतात आणि ती कार ट्रेस करत करत ते त्या कारपाशी पोहोचतात आणि त्या कारमध्ये बसलेले ही 3 जणं त्यांना दिसतात. पहिले ते त्यांना प्रश्न विचारतात की तुमचा मित्र कुठे आहे दुष्यंत, हम्म. आणि ह्याच्यावर लोक घाबरतील किंवा काय रिॲक्शन होईल. स्वाईप राईट टू किल नावाचं पुस्तक आहे, त्यात हे सगळे प्रसंग डिटेलमध्ये लिहिले आहेत. त्याच्यात ती असं उत्तर देते की तुम्ही ज्यांना शोधताय ते आम्हीच आहोत, कारण आम्ही त्याचा खून केलाय. सो पोलिसांना ती अत्यंत कोल्ड ब्लडेड पद्धतीने कन्फेशन देते की हो, आम्हीच खून केलेला आहे. पोलीस त्यांना पकडून घेऊन जातात. या सगळ्यामध्ये असं लक्षात येतं की म्हणजे त्याचा खून झाला, त्यांनी भेटून काय करायचं ठरवलं, ह्यामध्ये जो एखाद दिवसाचा जो अंतर गेलेला आहे, त्या एका संध्याकाळी तिने एका 5 स्टार हॉटेलमध्ये परत तिच्या जुन्या पद्धतीनुसार एका माणसाला फसवून त्याच्याकडनं पैसे लुटलेले बापरे. असतात. आणि पोलीस त्यांना पकडतात, त्यांचे सगळे गुन्हे उघडकीस येतात. ते काही क्रिमिनल मास्टरमाइंड नसल्यामुळे त्यांनी पुराव्यांची अख्खी चेन हम्म. मागे सोडलेली असते. त्यांचं अपार्टमेंट पण काही पूर्ण क्लीन झालेलं नसतं आणि त्यांच्या विरुद्धचे गुन्हे सिद्ध होतात. आणि 2023 मध्ये म्हणजे तरीही तब्बल इतके ओपन अँड शट केस असूनही 5 वर्ष ट्रायल चालते आणि त्या 5 वर्षांच्या अंती या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा होते. वो बाहर आ गए, कोर्ट से बाहर आ गए, वो जमानत हो गई किसी भी तरह से, वो किसी और के साथ भी यही करेंगे। मैं तो यही चाहूँगा आप लोगों से, भाई इसको इतना हाईलाइट करो कि इनको जो है फांसी की सजा मिले, जब मेरी आत्मा को शांति मिले। ही शिक्षा झाल्यानंतरचा तो इंटरव्ह्यू आहे जो मी
मगाशी म्हटलं की हो. ज्याच्यात तिने कोल्ड ब्लडेड पद्धतीने हे कन्फेशन दिलेलं आहे आणि आता ते तिघंही जेलमध्ये आहेत. बापरे! इतकं बिझार आहे खरं तर ही गोष्ट. म्हणजे मला अजून विश्वासच होत नाही. म्हणजे मी अजून पण ते कदाचित त्या ठिकाणी अडकलं ज्यावेळेस ते पोलीस अडवल्यावरती ती त्यांना म्हणते, की तुम्ही ज्यांना शोधताय ती मीच आहे आणि मीच खून केलाय. हे जरा अब्सर्ड आहे. ॲब्सोल्युटली. अब्सर्ड आहे. म्हणजे आपण खूप लोकं रेग्युलरली डेटिंग ॲप्स वापरतात. Instagramवरती मुलं-मुलींसोबत बोलतात आणि त्याचं असं काहीतरी भयानक होऊ शकतं. म्हणजे अर्थात जो कोणी तो दुष्यंत जो ज्याचा खून झाला या सगळ्यामध्ये त्याची सुद्धा चूक होतीच. तो सुद्धा त्याच्या बायकोवर चीट करत होता आणि हे करत होता. पण हू वूड एक्सपेक्ट की असं काहीतरी होईल आणि खूनच केला जाईल, एक्स्टॉर्शन केलं जाईल. म्हणजे हे फक्त ऐकलेल्या गोष्टी असतात किंवा फॅन्टसी फिक्शन वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. पण हे असं होतं याच्यावरती माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. आणि इतक्या संधी तिला आधी मिळालेल्या होत्या, हो. की 3 वेळा याच्या आधी ती पकडली गेलेली होती. ती बेलवर बाहेर असताना ह्या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या आहेत. म्हणजे एक क्रिमिनल रेकॉर्ड असताना, रादर 2 क्रिमिनल रेकॉर्ड्स असताना तिला परत हो. बेलवर सोडलं जातं आणि त्याच्यात ती हा गुन्हा करते. म्हणजे आपला ह्या परत सिस्टीमचा दोष आहे आणि आपण कायम दोघं डिस्कस करताना जो हो. प्रिव्हिलेजचा भाग असतो, त्याच्यात प्रिटी प्रिव्हिलेज नावाची जी गोष्ट आहे, की एक ॲब्सोल्युटली. सुंदर दिसणारी मुलगी समजा रडायला लागली, तर तो एक सेव्हियर हो. जागा होतो आणि "अरे नाही बाळा, तू असं करूच शकत नाहीस." हो. असं म्हणून माफ केलं जातं आणि ह्याचा फायदा आहे म्हणजे काय ह्याला सायकोपॅथी म्हणणार किंवा आय डोंट नो अशा प्रकारची माणसं घेतात. आणि हे म्हणजे सोसायटीचा बायसच आहे हा, की म्हणजे जस्ट ऑन अ साइड नोट Netflixवरती एक 100 ह्युमन्स नावाचा डॉक्युमेंटरीची राइट. सीरीज आहे. आय थिंक आपण याच्याबद्दल आधी सुद्धा आधी बोललोय. बोललेलो आहे. करेक्ट. तर त्याच्यामध्ये एक 100 लोकांना एक्सपेरिमेंट करतात त्यांच्यावरती आणि दोघांना वेगवेगळे सेट ऑफ लोकं दाखवतात, कोण गुन्हेगार असेल हे ओळखण्यासाठी. ते आधी गुन्हा सांगतात आणि मग त्याच्यासोबत एक सो कॉल्ड सुंदर दिसणारी व्यक्ती आणि एक सो कॉल्ड कुरूप दिसणारी व्यक्ती. म्हणजे काय सावळ्या रंगाकडे जाणारी माणसं, काळी माणसं, ती दाखवली जातात आणि मग कोणाला तुम्ही जास्त कन्व्हिक्ट कराल, तर मग लोकं चेहरा बघून जी सुंदर माणसं आहेत त्यांना कमी शिक्षा देतात शिक्षा. आणि त्यांच्या मते कुरूप असलेल्या माणसांना किंवा गुन्हेगार असलेल्या माणसांना ते खूप शिक्षा देतात. ते मला वाटतं खूप जास्त आपल्या पण मेंटॅलिटीमध्ये तो ॲब्सोल्युटली. तो जो एनग्रेव्ड मुद्दा आहे. आपण ज्या पद्धतीनं अपीअरन्सवरनं, बाहेरच्या पेहरावावरनं लोकांना जज करतो आणि मग त्यांची किंमत आणि मग त्यांनी केलेल्या कृत्यांची चाचपणी करतो. हे खूपच घाण आहे. म्हणजे ते ऑन अनदर लेव्हल सोसायटी म्हणूनचं एक रिफ्लेक्शन आहे. पण मला खरं तर ऑनेस्टली उत्तर नाही मिळत आहे, की का असं तिने केलं असेल. म्हणजे ॲब्सोल्युटली. कमिंग फ्रॉम अ डिसेंट इन अ फॅमिली म्हणजे ज्यावेळेस कुठल्याही छोट्या गावातनं, छोट्या शहरातनं माणूस आपण दुसऱ्या मोठ्या शहरात जातो. त्यावेळेस हा कॉन्फ्लिक्ट तर येणं ठीकच आहे, स्वाभाविकच आहे, की मला तिथे जमवता येत नाहीये, मला तिथे ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो आहे. पण त्याच्यासाठी असा काहीतरी मार्ग स्वीकारणं आणि त्याच्याबाबत कोल्ड ब्लडेड राहणं, की अच्छा मी केलं मग हा वाला जो Absolutely. ॲटिट्यूड आहे, मला तो ॲब्सोल्युटली. खूप भीती वाटते त्याची. आपण कायम आणि नागरिकशास्त्रामध्ये स्पेसिफिकली गुन्हेगारमध्ये बोलताना ज्या गुन्ह्यांना कव्हर करतो, त्यात विशेष करून पुरुषांनी हे गुन्हे केलेले असतात. म्हणजे आपण कायम बाईकडे कशी बाई समजूतदार आणि कशी बाई स्ट्रॉंग आणि कशी कनवाळू या पद्धतीनंच बाईची एक इमेज आपण बनवलेली आहे. ही गोष्ट बघितली ना, की ती इमेजच शॅटर होते. ॲब्सोल्युटली. ती ॲब्सोल्युटली तिच्या प्रिव्हिलेजचा, तिच्या दिसण्याचा वापर करते आणि ती तर सगळ्या माणसांना फसवते आणि त्याच्यावरती तिचं म्हणणं आहे, की हां, ठीकच आहे ना, ते तसंही तोंड बायकांना काळं करणारे होते. मी समाजाचं भलं करते. मला हा ॲटिट्यूडच कळत नाही. म्हणजे मला आय एम स्टिल शॉक्ड. म्हणजे ह्याच्या जस्ट आधी आपण गावीत भगिनींवर पण एक मागे हो. एपिसोड केलेला. तेव्हाही हेच दिसलं, की अ, ही एक म्हणजे व्यवस्था जी असते ती बाई आहे किंवा ही कोणाची तरी आई आहे. ही एक काय चांगल्या घरातली मुलगी आहे असं म्हणून आपण सगळ्या ज्या काही रॅशनल गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून देतो. दुसरी मला एक गोष्ट महत्त्वाची जाणवते. आपण ह्याच्या आधी जी सायनाइड मोहनची केस केलेली, ज्याच्यामध्ये तो वेगळ्या प्रकारे शेम या गोष्टीचा उपयोग करून हो. घेत होता, की अनमॅरिड मुली आहेत, हो. त्यामुळे
त्यांच्याबद्दल जो एक सोशल स्टिग्मा आहे. हो. सो ही जी एक थीम आपल्याला परत जाणवते ना, की अ, गुन्हेगार समाज हा गुन्हेगार घडवत असतो हे लोक म्हणतात, पण विक्टिम सुद्धा समाज घडवत असतो. हो. या अराउंड जे काही शेम आहे त्याचा फायदा तिने हो. करून घेतला. सेक्स वर्कच्या अराउंड असेल किंवा ऑनलाईन डेटिंगच्या अराउंड असेल, ह्याच्याबद्दल जे शेम आणि अज्ञान आहे हो. जी दुखरी नस आहे तिला व्यवस्थित कळली. तिने वापर करून घेतला आणि माझ्या मते थोडं नागरिकशास्त्राचं ज्ञान असतं तर खूप आधीच तिचं हे थांबवलं गेलं असतं माझ्या हो. मते. आणि मला हा एक सोसायटीसाठीचं पण एक रिफ्लेक्शन वाटतं, की आपण ज्या पद्धतीनं गुन्हे होतात ते सोसायटीला पण रिफ्लेक्ट करतात, की अच्छा तुमच्या गुन्ह्यांचा कोणीतरी म्हणजे तुमच्या स्टिग्मासचा, हां. तुमच्या टॅबूजचा कोणीतरी दुरुपयोग करणार आहे आणि तुम्हाला त्यातच अडकवणार आहे. तर ते एक वेगळंच चित्र एकूणच ही पूर्ण केस दाखवते. म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सिनेमा बनावा अशी अगदी, केस आहे. अगदी. म्हणजे जे कोणी हे फिल्म मेकर्स बघत असतील तर प्लीज याच्यावरती सिरीज करा. म्हणजे खूपच इंटरेस्टिंग. फॅक्ट इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन म्हणतो, त्याचं हो. मूर्तिमंत उदाहरण आहे ही हो, केस. हो, हो, हो. सो येस, तुम्हाला ही केस कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. अजून अशा कुठच्या केसेस ज्या थोड्या अननोन आहेत, ज्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, ज्या आपल्याला समाज म्हणून आपल्या सगळ्या ज्या समजुती आहेत त्यांना एक प्रश्नचिन्ह त्याच्यावर उभं करतं, अशा कुठच्या केसबद्दल आम्ही बोलावं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. गुन्हेगार कोणच्या एपिसोड्सना तुम्ही भरभरून प्रेम देताय, पण सबस्क्राईब मात्र नागरिकशास्त्राला तितकं करत नाही आहात. तर तसं नका करू. सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्हाला आणि बोलत राहूया. धन्यवाद.